मित्रांनो, जर तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असाल किंवा सध्या कार्यरत असाल, तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र टीचर अकॅडमी. या अकॅडमीचे सर्टिफिकेट आता तुमच्या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनमध्ये आणि नोकरीच्या निवडीत महत्त्वाचे ठरू शकते. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि थेट तुमच्या करिअरवर परिणाम करणारी बातमी आहे. तुम्ही शिक्षक भरतीची वाट पाहत असाल किंवा सध्या कार्यरत असाल, पण जर तुम्ही डिजिटल स्किलमध्ये स्वतःला अपडेट केले नाही, तर तुम्ही निवड प्रक्रियेत खूप मागे पडू शकता. आता प्रश्न हा आहे, केवळ टी-ई-टी किंवा सी-टेट उत्तीर्ण होऊन आता भागत नाही आहे का? कारण नवीन शैक्षणिक धोरण एन-ई-पी 2020 लागू झाल्यानंतर महाराष्ट्र शिक्षण विभागाने शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी एक मोठा टप्पा निश्चित केला आहे, महाराष्ट्र टीचर अकॅडमी. जर तुम्हाला पुढील शिक्षक भरतीत एक्स्ट्रा प्रेफरन्स मिळवायचे असतील किंवा कार्यरत शिक्षकांना पगारवाढ किंवा प्रमोशन हवी असेल, तर या अकॅडमीचे सर्टिफिकेट तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. अनेक उमेदवारांना या अकॅडमीबद्दल पूर्ण माहितीच नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळेल? आज आपण पुढील 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. नंबर 1, या अकॅडमीचे सर्वात महत्त्वाचे कोर्सेस कोणते आहेत? नंबर 2, या कोर्सेसचा फायदा पवित्र पोर्टल किंवा अंतिम निवडीत कसा होईल? आणि नंबर 3, मोफत ॲडमिशन आणि सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आजच आपण काय केले पाहिजे? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या पुढल्या तयारीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लगेच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. सर्वात आधी आपण बघूया महाराष्ट्र टीचर अकॅडमीचे स्वरूप आणि उद्दिष्टे. सर्वप्रथम अकॅडमीचे अधिकृत स्वरूप काय आहे? महाराष्ट्र टीचर अकॅडमी ही केवळ एक ट्रेनिंग सेंटर नाही. ही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनाखाली चालणारी एक संस्था आहे. ही संस्था शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी धोरणे ठरवते आणि त्यांची अंमलबजावणी करते. याचा अर्थ हे एक पूर्णपणे सरकारी आणि अधिकृत प्रशिक्षण केंद्र आहे. आता या अकॅडमीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचे 2 मोठे उद्दिष्ट आहेत. नंबर 1, गुणवत्ता सुधारणे. शिक्षकांना नवीनतम अध्यापन पद्धती आणि विषय विशिष्ट ज्ञान देऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे. नंबर 2, एन-ई-पी 2020ची अंमलबजावणी. एन-ई-पी 2020 यशस्वी करण्यासाठी शिक्षकांना डिजिटल लिटरसी आणि कंटिन्युअस ट्रेनिंग देणे, जेणेकरून ते आधुनिक गरजा पूर्ण करू शकतील. थोडक्यात सांगायचे तर ही अकॅडमी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना भविष्यासाठी तयार करण्याची एक मोठी मोहीम आहे. तुमची नॉलेज अप टू डेट ठेवणे, नवीन सरकारी नियम समजावून सांगणे आणि तुम्हाला तंत्रज्ञान सक्षम शिक्षक बनवणे हे या अकॅडमीचे प्राथमिक कार्य आहे. आता पाहूया महाराष्ट्र टीचर अकॅडमीमध्ये नेमके कोणते आणि किती महत्त्वाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. अकॅडमिक कोर्सेस हे 2 मुख्य विभागांमध्ये विभागते. पहिला विषय आहे विशिष्ट अध्यापन, म्हणजे मराठी, गणित, विज्ञान यांसारख्या विषयांना शिकवण्याची आधुनिक पद्धत. यातून तुम्हाला समजते की नवीन धोरणानुसार तुमचा विषय कसा शिकवायचा. आणि दुसरा विषय आहे सामान्य कौशल्ये आणि डिजिटल लिटरसी. आजच्या युगात हा दुसरा विषय तुमच्या करिअरसाठी सर्वात निर्णायक आहे. फॉर एक्झाम्पल, इथे तुम्हाला डिजिटल पेडागॉगी, सायबर सिक्युरिटी यावर कोर्स मिळतात. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शालेय शिक्षणात वापर यांसारखे अत्याधुनिक विषय शिकवले जातात. तसेच लहान मुलांच्या शिक्षणासाठी नुकतीच चर्चेत असलेली जादूची पेटी या संकल्पनेवर देखील इथे प्रशिक्षण दिले जाते. आता प्रशिक्षण पद्धती काय असणार आहे? हे प्रशिक्षण फक्त वर्गात बसून नसते. अकॅडमी यासाठी दीक्षा पोर्टल, निष्ठा ट्रेनिंग मॉड्यूल्स आणि प्रत्यक्ष कार्यशाळा यांचा वापर करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कोर्सेस पूर्ण केल्यावर तुम्हाला महाराष्ट्र टीचर अकॅडमीचे अधिकृत सर्टिफिकेट मिळते. हे सर्टिफिकेट फक्त एक कागद नसून तुम्ही नवीन बदलांसाठी तयार आहात याचीही सरकारी गॅरंटी आहे. तुम्ही लक्षात घ्या, हे कोर्सेस तुम्हाला केवळ ज्ञान देत नाहीत, तर तुमचे प्रॅक्टिकल स्किल्स वाढवतात आणि या सर्टिफिकेटचे महत्त्व पुढे भरती निवड प्रक्रियेत कसे उपयोगी पडेल ते आपण पुढे पाहूया. आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक प्रश्न. अकॅडमीचे सर्टिफिकेट भरतीमध्ये कसे उपयोगी पडेल? जरी हे सर्टिफिकेट तुमच्या मूलभूत पात्रतेसाठी त्वरित अनिवार्य नसले, तरी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना तुमच्याकडे असलेल्या एक्स्ट्रा सर्टिफिकेटची नोंद घेतली जाते. आणि फायनल सिलेक्शन किंवा जेव्हा 2 उमेदवारांचे गुण समान असतात, तेव्हा हे अतिरिक्त प्रशिक्षण आणि सर्टिफिकेट तुम्हाला मोठे प्राधान्य मिळवून देऊ शकते. आता यामागचे खरे कारण काय? तर एन-ई-पी 2020चा नियम. एन-ई-पी 2020 मध्ये एक स्पष्ट नियम आहे. तो म्हणजे CDP, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. सतत व्यावसायिक विकास अनिवार्य आहे. प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी किमान 100 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र टीचर अकॅडमीचे कोर्सेस हे 100 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचा सर्वात सोपा आणि सरकारी मान्यताप्राप्त मार्ग आहे. ज्या उमेदवारांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांना विभागाला नवीन बदलांसाठी तयार आणि सक्रिय मानतो. सध्या कार्यरत शिक्षकांसाठी करिअर ग्रोथबद्दल बोलायचं म्हटले तर हे कोर्सेस तुमच्या करिअरला स्थिरता आणि नवी गती देतात. नंबर 1, प्रमोशन.
प्रमोशनसाठी शिक्षकांचे मूल्यांकन करताना त्यांची नवीन कौशल्ये आणि प्रशिक्षण पाहिले जाते. महाराष्ट्र टीचर अकॅडमीचे सर्टिफिकेट तुम्हाला या प्रक्रियेत इतर शिक्षकांपेक्षा पुढे ठेवते. नंबर 2, पगारवाढ. काही ठिकाणी हे कौशल्य पगारवाढीसाठी निर्णायक ठरते. नंबर 3, नवीन प्रशासकीय भूमिका. डिजिटल स्किल्स शिकल्यास तुम्हाला शाळेत डिजिटल रिसोर्स पर्सन किंवा टेक्नॉलॉजी कोऑर्डिनेटर म्हणून महत्त्वपूर्ण प्रशासकीय जबाबदाऱ्या मिळू शकतात. आता आव्हाने कोणती आहेत आणि संधी कशी पकडावी? हे बदल स्वीकारणे हीच एकमेव आव्हान आहे. जुन्या पद्धतीने शिकवणारे शिक्षक भविष्यात मागे पडू शकतात आणि नवीन डिजिटल नॉलेज असलेले शिक्षक नवीन शिक्षक प्रणालीचा आधार बनतील. हीच संधी आहे. जो शिक्षक आज महाराष्ट्र टीचर अकॅडमीमधून डिजिटल होईल, तो उद्या निवड प्रक्रियेत सुरक्षित राहील आणि त्यांची नोकरीची निवड नक्की होईल. कृपया आता लक्ष द्या. हा आहे तुमच्या तातडीचा ॲक्शन प्लॅन. जर तुम्हाला पुढील भरतीमध्ये इतरांपेक्षा पुढे राहायचं असेल, तर हे 3 टप्पे लगेच सुरू करा. नंबर 1, पोर्टल ओळख. सर्वात आधी दीक्षा पोर्टल आणि निष्ठा ट्रेनिंग मॉड्यूल्स कुठे मिळतात हे शोधा. कारण महाराष्ट्र टीचर अकॅडमीचे बहुतांश कोर्सेस याच अधिकृत सरकारी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. नंबर 2, कोर्सेसची निवड. डिजिटल पेडागॉजी आणि फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी यांसारख्या कोर्सेसला प्राधान्य द्या. हे NEP 2020 नुसार सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. नंबर 3, डॉक्युमेंटेशन महत्त्वाचे. कोर्स पूर्ण झाल्यावर मिळालेले अधिकृत सर्टिफिकेट लगेच डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवा. कारण जेव्हा पवित्रा पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल, तेव्हा ही माहिती तुमचा अनुभव म्हणून तिथे भरावी लागू शकते. आणि लक्षात ठेवा, भरतीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. तर तुम्ही भरतीची वाट बघत असाल, तर हा वेळ उपयुक्त सर्टिफिकेट मिळवण्यात घालवा. तर मित्रांनो, महाराष्ट्र टीचर अकॅडमी हे केवळ ट्रेनिंग सेंटर नसून तुमच्या शैक्षणिक पोर्टफोलिओची किंमत वाढवणारे साधन आहे. हे सर्टिफिकेट्स तुम्हाला भरतीच्या शर्यतीत एक पाऊल पुढे ठेवतात. या संधीचा फायदा घ्या आणि लगेच तयारीला लागा. तुम्ही महाराष्ट्र टीचर अकॅडमीचा कोणता कोर्स आजच सुरू करणार आहात? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि शिक्षक भरतीच्या प्रत्येक अचूक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.